बाजूला भातान आणि त्यांच्या विरुद्ध फाईट करेल घरकुल संघ. दोन फलंदाज मैदानावरती सरकलेत. स्ट्रायकरला फलंदाज आपण पाहते सागर भोईर आणि त्याला साथ देतोय फलंदाज जयेश भोईर. तर गोलंदाजीसाठी येईल गोलंदाज राजेश घोडके. सामन्याला इथे सुरुवात होईल. दोन्ही संघांना खूप सारे आपण शुभेच्छा देऊया. 15 मिनिटांचा अवधी 3 षटकांसाठी. 2 पंच सज्ज झालेत. आमचा समालोचन कक्ष सज्ज झालाय. ऑल सेट फॉर द गेम. आणि पंचांचा इशारा येईल लेट्स प्ले. पहिला चेंडू. हा चेंडू आपण पाहिला. टप्पा पण थोडासा खाली राहिला. पंचांचा कुठल्या प्रकारचा इशारा आला नाही. निर्धाव चेंडूचे इथे सांगता होते. सुरुवात चांगली होणं क्रिकेटमध्ये खूप गरजेचं आहे आणि राजेश घोडके तीच सुरुवात करून देतील का. पहिला पॉवर प्लेचा षटक मैदानावरती हाताळताना त्याला आपण पाहते. स्ट्रायकरला सागर भोईर मोठ्या फटक्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या खेळाडू मात्र ते मोठे फटके दाखवेल का. पहिला पॉवर प्लेचं षटक. पुल स्ट्रोक हुक स्ट्रोक ज्याला म्हटलं जातं आणि चेंडू बॅटच्या मधोमधील आणि चेंडू सीमा रेषे पार जाईल. मोठा फटका षटकार. या 6 धाब्यांच्या मदतीनं या ठिकाणी संघाचं खातं उघडलं जाते. फलंदाजी करते भातान संघ. ज्यानं नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि दुसऱ्या चेंडूवरती आपली हुकूमत दाखवते आणि संघनायकाने घेतलेल्या निर्णयाची साजिश अशी फलंदाजी करताना या षटकातील तिसरा चेंडू. इथे मात्र आपण पाहिली बॅटची एज आणि फलंदाज बाद. धक्का क्रमांक 1. मोठा हादरा लागते भातान संघाला. टप्पापर्यंत चेंडू थोडासा काही खाली राहिला. बॅटची कडा आणि इथे फलंदाज बाद होईल. तेजस सालवे ज्यानं झेल पकडली आणि धक्का क्रमांक 1. सागर भोईर बॅक टू द पवेलियन. मैदानाकडे आपण जाणार आहोत. पहिला गडी बाद झाला. नवीन फलंदाज येईल प्रवीण भोईर. संघाचा प्रमुख खेळाडू आणि प्रवीण वरती आता भिस्त असणार. सागर बाद झाल्यानंतर गोलंदाजीसाठी राजेश घोडके. हा चौथा चेंडू. प्रवीणचा हा फटका डाऊन द ग्राउंड आणि इथे पहिला मोठा फटका येईल. प्रवीणच्या बॅट मधून एक षटकार दाखवला होता. इथे सागरनं आणि प्रवीणनं आल्या आल्या आपली दहशत दाखवण्याचा प्रयत्न सूर्य आणि घाबरवण्याचा प्रयत्न सुरू झालाय. पहिल्या चेंडूवरती चौकार दाखवलाय. 4 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झाला आणि संघाची धावसंख्या इथे 1 गडी बाद 10 धावा भातान संघ. पुढचा चेंडू. हा चेंडू शॉर्ट आर्म पुल ज्याला म्हटलं जातं. स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आणि इथे झालेली चुकी आणि चुकीला माफी नसते क्रिकेटमध्ये. इथे चुकीची किंमत 4 धाब्याने मोजतोय. इथे गोलंदाजी करताना घरकुल संघ. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि संघाची एकूण धावसंख्या जर आपण पाहिली तर एकूण धाब्यात त्या 14 धाबा 1 गडी बाद असताना जबरदस्त सुरुवात भातान संघ. फलंदाजी ज्यानं स्वीकारली आणि जसाच तसं प्रत्युत्तर देत असताना गोलंदाजांना. प्रवीणसाठी हा चेंडू. सन्मान दिला चेंडूला. यॉर्कर होता. डायरेक्ट हिट मात्र होऊ शकले नाही. मागे क्षेत्ररक्षक तैनात. बॅकअप चांगलं होतं मात्र तिथपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या फलंदाजानं. महाग ठरते राजेश घोडके मैदानावर. पहिल्या षटकाची इथे समाप्ती झाली आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावा आहेत त्या 16 धावा धावसंख्या फलकावर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची एकूण धावसंख्या जर आपण पाहिली तर 16. नवीन गोलंदाज येईल तेजस साळवे. स्ट्रायकरला फलंदाज आहे जयेश भोईर. पहिल्या षटकामध्ये संधी मिळाली नाही. सागर भोईरनं 3 चेंडू सागर खेळला. 6 धाब्यांचं योगदान होतं आणि 3 चेंडूमध्ये 10 धावा बनवलेत. इथे 333च्या स्ट्राईक रेटनं फलंदाजी करत असताना
प्रवीण भोईरला आपण पाहते. तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू मात्र आता दुसरा षटक पॉवर प्लेचं षटक संपले. आता 5 खेळाडू 38च्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील. एक डीप फाईन लेगला क्षेत्ररक्षक उभा आहे, डीप स्पेअर लेगला क्षेत्ररक्षक उभा आहे, डीप मिड विकेट, लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि एक डीप एक्स्ट्रा कव्हर. शॉर्ट पॉइंट लेग खेळाडू आहे, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेगला खेळाडू तैनात आहे. पूर्णपणे ऑनसाइड पॅक असणारे एकही खेळाडू इथे सिंगल वाचवण्यासाठी नाही, मोठ्या फटक्यांसाठी ही फील्ड आपल्याला पाहायला मिळते. बाउन्सर येईल मात्र इथे थोडासा ट्रॅपमध्ये जाळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न होता. जेव्हा तुम्ही 3 क्षेत्ररक्षक सीमारेषा लगत ठेवता तेव्हा निश्चितच प्रयत्न तो बाउन्सर फेकण्याचा, विकेट्स काढण्याचा. मात्र पुढे चेंडू टाकला, समोर खेळण्याचा प्रयत्न होता. धाव मिळणार फक्त सिंगलच्या मदतीनं संघ पुढे वाटचाल करेल, संघ पुढे सरकते. एकूण धावा आहेत त्या 1 गडी बाद. भातान संघ जाऊन पोहोचतोय 17 धावा धावसंख्या फलकावर. 5 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. टायमर ऑन असणारे घरकुल संघ लक्ष असू द्या. पहिला षटक लवकर संपलं मात्र तरी सुद्धा 4 मिनिटं तुमचे संपलेत. उर्वरित 11 मिनिटांमध्ये तुम्हाला चेंडू फेकायचेत 11. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होईल. हा चेंडू इथे आपण पाहिला, वेग होता चेंडूवरती मात्र पंचांचा इशारा येईल. चेंडू खराब आहे. अतिरिक्त धावेनं धावसंख्या फलक या ठिकाणी पुढे सरकते. एकूण धावे त्या 18 धावा धावसंख्या फलकावरती. दुसरं षटक मार्गस्थ असताना हा चेंडू आपण पाहिला, टप्पा पडल्यानंतर थोडासा आज झुकला. प्रवीण भोईर मैदानावरती मिड ऑफच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न होता मात्र इथे बाहेरच्या बाजूने चेंडू झुकला आणि इथे निर्धाव चेंडूची सांगता झाली. गोलंदाज तयार. हा चेंडू सुद्धा तशाच पद्धतीचा होता. चेंडू वळवण्याची क्षमता आहे आणि त्या गॅपमध्ये चेंडू जाईल, एकदा मिळेल. प्रवीणचा दुसरीचा प्रयत्न होता, थ्रो चांगला आला नाही. थोडासा संयम इथे दाखवावा लागेल. दबाव जाणवते गोलंदाजी करत असताना, क्षेत्ररक्षण करत असताना घरकुल संघावरती. कारण इथे फंबल, इथे मिसफिल्ड आपण पाहिला, इथे फंबल आपण पाहिली. पहिला षटक आपण महागडा पाहिलं. मात्र एक क्रिकेट आहे, कधी तुमचे दिवस असतात, काही तुमचे दिवस नसतात. मात्र मेहनत तुम्हाला क्रिकेटमध्ये करावीच लागते. तेजस साल्वे षटकातील 4था चेंडू घेऊन स्ट्राईक रेटला फलंदाज खेळते. ऑन स्ट्राईक जयेश भोईर ज्याने 1 चेंडू खेळलाय आणि 1 धावेचं योगदान आहे. जयेशसाठी हा चेंडू स्टँड अँड डिलिव्हर, खडे खडे चेंडू सीमा रेषे पार, मोठा फटका, षटकार. संघाची धावसंख्या या 6 धावेनं वेगानं पुढे सरकली. एकूण धावे आहेत त्या 25. पूर्णपणे जबाबदारीचं ओझ आपल्या खांद्यावरती पेळत असताना जयेश भोईर आणि प्रवीण भोईरला आपण पाहते. जेव्हा जयेशला संधी मिळाली तो मोठा फटका दाखवला आणि दबावाखाली तेजस साळवे वावरताना एकूण धावा आहेत त्या 25 धावा. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. दुसरं षटक पुन्हा एकदा तशाच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता. मागे आता क्षेत्ररक्षक असणारे दुसरी धावेसाठी धोका पत्करण्यात नाहीत खेळाडू. एक धावेसाठी इथे संघर्ष सुरू झालाय आणि धाव मिळणार फक्त सिंगलच्या साह्यानं धावसंख्या फलक पुढे सरकला. 26 धावा आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. तेजस साळवे मैदानावरती गोलंदाजी करत असताना पहिल्या षटकामध्ये आले होते 16 आणि या षटकामध्ये 5 चेंडूमध्ये 10 धावा आल्यात. 1 गडी बाद झालाय. बाद होणारा फलंदाज होता सागर भोईर. 6 धावा बनवल्या. प्रवीणसाठी हा चेंडू वाट पाहिली चेंडूची. एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आणि मोठा फटका इथे दबावाखाली होता. विकेटसाठी जाळं रचलं होतं. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने झुकला. त्या ठिकाणी खेळाडू होते सचिन आणि त्यांनी कोणती चुकी केली नाही आणि धक्का क्रमांक 2 षटकांचा खेळ इथे संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची एकूण धावसंख्या येते 26 धावा. 2 गडी बाद. भातान संघ. नवीन फलंदाज मैदानावरती निलेश भोईर इन एट नंबर 4. 2 षटकांची समाप्ती झाली आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची एकूण धावसंख्या ती 26 धावा. 13च्या सरासरीनं धावसंख्या फलक पुढे सरकते. घरकुल विरुद्ध भातान असा पहिल्या फेरीतील 4था सामना आपण पाहते. या पुढचा सामना असणारे महागुरु तुमच्यापर्यंत ते माहिती नक्कीच पोहोचवतील.
तरी यानंतरची लढत असणार आहे जे जगदंबा वाकलन विपक्ष गावदेवी आंबिवली क्रिकेट संघाच्या संघनायकाने नाणेफेकीसाठी संपर्क साधायचे आहे. वाकलन विपक्ष आंबिवली. नवीन गोलंदाज पिंटू. पिंटूचा हा चेंडू आपण पाहिला, कमालीचा चेंडू होता. टप्पापर्यंत असं वाटलं की चेंडू पूर्णपणे थांबला आणि त्या निर्धाव चेंडूची सांगता झाली. संघाची धावसंख्या इथं पाहतोय आपण 26 धाव आहेत. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. पूर्णपणे जबाबदारी फलंदाजी स्वीकारल्यानंतर प्रवीण बाद झाला सागर. आता जयेशला मैदानावरती थांबणं गरजेचं आहे. निलेश भोईर त्याला साथ देईल का, ही सुद्धा इथे चर्चा मैदानावरती केली जाते. मैदानाकडे आपण जाऊया पुन्हा एकदा. तिसरा षटक मार्गस्थ आहे पिंटू पाताडे. या षटकातील दुसरा चेंडू घेऊन स्ट्राईक रेंजला जयेश भोईर. इथे स्विच हिट. वाह क्या बात है, जबरदस्त फटका. डेव्हिड वॉर्नरची आठवण करून दिले आणि चेंडू सीमा पार मिळणार षटकार. एक असतो रिव्हर्स स्वीप, मात्र हा होता स्विच हिट. दाखवले पूर्णपणे ग्रीप बदलली नाही आणि इथे ग्रीप बदलून आपण हा फटका पाहिला. मोठा फटका षटकार आणि या 6 धाव्यांच्या मदतीनं संघ पुढे सरकला. एकूण धावा आहेत त्या 32. तर सन्माननीय इथे अरुण जले उपस्थित असाल तर निश्चित स्वरूपात यावं आपण व्यासपीठावर. मारुती आंबिवली ग्रामपंचायत सदस्य आहेत, शिवसेनेचे उपतालुका प्रमुख, आता त्यांची निवड झालेली आहे. यावं आपण व्यासपीठावर इथे उपस्थित असाल तर वलवली ग्रामस्थांच्या वतीने तुमचं स्वागत आहे. तिसरा चेंडू. हा चेंडू आपण पाहिला, चेंडू वळवण्याचा प्रयत्न आणि तशाच पद्धतीचा चेंडू होता, मात्र मागचा फटका स्विच आउट होता. पूर्णपणे ग्रीप बदलली, जागा बनवली आणि मोठा फटका दाखल होता. जयेशनं 2 षटकार जयेशनं दाखवलेत, मात्र इथे 3 चेंडू मध्ये 6 धाबा आल्यात. चांगली गोलंदाजी पिंटू पाताडे कमबॅक करते मैदानावरती. अप्पटबार चेंडू होता. इथे आपण पाहतोय जोरदार अप्पिलामध्ये उत्साह आपल्याला इथे पाहायला मिळते आणि इथे मात्र फलंदाज बाद. जयेश इथे होईल बाद. जयेश येईल माघारे. धक्का क्रमांक 3 बातान संघाला. सन्माननीय अरुण शेठ जले साहेबांचं इथे आगमन होत आहे. ज्यांना वांगणीतर्फे वाजे ग्रामपंचायतीचं सदस्य होण्याचं भाग्य लाभलं आणि काही दिवसापूर्वी त्यांची शिवसेनेचे उपतालुका प्रमुख निवड झालेली आहे. अरुण शेठ जले साहेब आपलं आम्ही वलवली ग्रामपंचायतीच्या ग्रामस्थांच्या वतीने सन्मान्य मारुती दादा चिखलेकर असतील यांच्या वतीने आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत आहे. तर 4 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झालाय. संघाची एकूण धावसंख्या जर आपण पाहिली तर एकूण धाव आहेत ते 32 धाव आहेत. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल येईल रोशन भोईर, त्याला साथ देते निलेश भोईर. मैदानावरती 2 नौके खेळाडू आहेत. इथे भागीदारी रचणं गरजेचं आहे. येणारे 8 चेंडूंचा खेळ या सत्रामध्ये या डावामध्ये अजूनही बाकी गोलंदाजी करत असताना घरकुल संघ पिंटू पाताडे 4 चेंडू फेकलेत, 1 षटकार खाल्ला होता, मात्र नंतरचा प्रवास आपण पाहिला तर सुखकर होता. इथे मिसटायमिंग स्ट्रोक आहे, मागे क्षेत्ररक्षक तैनात, 1 धाव नक्की मिळेल. दुसरीसाठी प्रयत्न होता रोशनचा, मात्र निलेशनं इथे माघारी धाडलं आणि इथे आपण पाहतोय 1च धाव मिळेल. एकापेक्षा जास्त काही नाही. 5 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झाला आणि 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर एकूण धावा आहेत त्या 33 धावा. 3 गडी बाद असताना प्रथम फलंदाजी करते नाणेफेक जिंकल्यानंतर भातान संघ. स्ट्रायकर एंडला खेळतोय आता निलेश भोईर, जो 4थ्या क्रमांकाचा खेळाडू. मोठ्या फटक्यांची गरज आहे. पहिल्या षटकामध्ये 16 आल्या, मात्र तिथून नंतरचा प्रवास आपण पाहिला तर चांगला राहिलाय घरकुल संघाच्या गोलंदाजांसाठी. मात्र मी स्वतःकडे स्ट्राईक का ठेवली याचं उदाहरण देत असताना मैदानावरती एक एक्झाम्पल सेट करते. 3ऱ्या षटकाची षटकारानं सांगता होत्या. 3 षटकांच्या समाप्तीनंतर भातान संघ जाऊन पोहोचतोय. एकूण धावसंख्या फलकावरती 39, 39 धावा. तरी इथे सन्मान्य नितीन भोपी साहेबांचं आगमन झालेलं आहे. प्रकाश पालेकर वलवली, अंबाजी पालेकर वलवली आणि निलेश पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही जय गावदेवी क्रिकेट संघ वलवली यांच्या वतीने स्वागत करत आहोत यावं व्यासपीठावर. आणि खऱ्या अर्थाने म्हणून जर आपण विचार केला, सत्यवान माते सर आपल्या समेत जोडले गेलेले आहेत. घरकुल क्रिकेट संघाचं कौतुक करावं लागेल.
कारण बघा वेळेची पाबंदी प्रत्येक संघाला आहे. 10 मिनिटामध्ये खऱ्या अर्थाने 3 षटकांची ते समाप्ती झालेली आहे. म्हणजे कुठेतरी त्यांनी आपल्या नियमावलीचा पालन केलेलं आहे. अभिनंदन. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून घरकुल क्रिकेट संघाचं आपण इथे टाळ्यांच्या प्रतिसादामध्ये स्वागत करूया. वळूया मनोहर यांच्याकडे. थँक्यू सो मच महागुरु. जाऊया आपण मैदानावरती. अक्षय भिसेल शेवटचं षटक घेऊन. स्ट्रायकरला फलंदाज खेळते रोशन भोईर. हा चेंडू बॅकफुटला गेले, पंच केला आणि चेंडू थांबणार नाही. डिफान लेगच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होईल. षटकारासाठी मिळणार 6 धावा आणि या 6 धाव्यांच्या मदतीनं एकूण धावा आहेत त्या 45 धावा. इतक्या धीम्या गतीचा चेंडू आपण फेकले. यासाठी तयारी केली रोशननं. शेवटच्या क्षणाला ताकद दाखवते भातन संघ मैदानावरती. मागच्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आलेत. गोलंदाज तयार. अक्षय भिसेचा हा चेंडू मिस टायमिंग आहे. मागे क्षेत्ररक्षक तैनात होतील आणि फलंदाज बादिल रोशन. आणखीन एक धक्का भातन संघाला. धावा असताना 45 धावा. जाऊया आपण मैदानावरती. 2 चेंडूंचा खेळ इथे संपलाय. डीजे सूरज आता मात्र आपल्याला जॉईंट होतील. डीजे सूरज 9:57 डिनरसाठी गेले होते आणि आता 11:03 झाले. तब्बल 1 तास 6 मिनिटाचा त्यांचा डिनर होता. जाऊया मैदानावरती. लोवर फुल टॉस हा चेंडू डीप शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू अडवला जाईल. एक धाव इथे नक्की मिळणार. एकापेक्षा जास्त काही नाही. संघाची धावसंख्या 1 न पुढे सरकते. एकूण धावा आहेत त्या 46 धावा. 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आणि इथे जबरदस्त सामना आपल्या भेटीला येते. घरकुल आणि भातन या 2 संघामध्ये खोदून काढले चेंडूला. मागे क्षेत्ररक्षक तैनात होता मात्र आवाक्याच्या बाहेर. चेंडू सीमारेषे पार. आणखीन एक चौकार आणि या 4 धावेनं 50 धावा कंप्लीट. भातन संघ प्रथम फलंदाजी करत असताना त्यांना गरज होती या मोठ्या फटक्यांची. जसं संघनायकानं ठरवलं होतं आम्ही नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करू. धावा चेस करणं या विकेटवरती सोपं नाही. हा सुद्धा सुरेख फटका आहे मात्र मागे क्षेत्ररक्षक तैनात आणि आणखीन एक धक्का. फलंदाजी ते बाद होईल. शेवटच्या चेंडूचा खेळ अजूनही बाकी. धावा असताना 50 धावा धावसंख्या फलकावर. कला शेवटचा पुकार आहे बघा. संघनायक स्पीडली यायचे आपण आणि षटक संपल्यानंतर नाणेफेक इथे केली जाणार आहे. O2 सूरज डीजे. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. धावा आहेत त्या एक्झॅक्टली 50 धावा. 5 गडी बाद झालेत. मात्र शेवटचा चेंडू या सत्रातील स्ट्रायकरला खेळायला येईल तो इनर नंबर 7 चा खेळाडू विशाल गाताडे. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न आहे मात्र इथे मात्र फलंदाज बाद होईल. तर पहिलं सत्र इथे समाप्त झालं आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावा आहेत त्या 50 आणि जिंकण्यासाठी गरज असणारे 51चं टार्गेट. आणि या पुढचं दुसऱ्या सत्रासाठी आपल्या समोर येतील आमच्या रायगड समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय संदीप पाटील सर. तत्पूर्वी जाऊया टॉस बॉक्स मध्ये. महागुरु उभे आहेत 2 संघनायकांना घेऊन. थँक्स मनोहर पाटील. इथे नाणेफेक केली जाईल. मी वांगणीतर्फे वाजे ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य तथा शिवसेनेचे पनवेलला उपतालुका प्रमुख आदरणीय अरुण शेठ जले साहेब आणि नितीन भोपी आणि मारुतीदादा चिखलीकर आपण समोर यायचे. नितीन दादा यावं आपण. नाणेफेक इथे अरुण शेठ जले साहेबांच्या वतीने केले जाईल. मित्रांनो या अगोदरच्या टर्ममध्ये त्यांना सदस्य होण्याचं भाग्य लाभलं आणि काही 4-5 दिवसापूर्वीच त्यांची शिवसेना उपतालुका प्रमुख निवड झालेली आहे आणि अशा व्यक्तिमत्वाच्या शुभास्ते नाणेफेक केली जात आहे. जगदंब वाकलन विपक्ष गावदेवी क्रिकेट संघ आंबिवली.
अरुण शेठ जले साहेबांच्या बघा कॉलिंगसाठी ते जगदंब वाकलन क्रिकेट संघाला संधी देण्यात आलेली आहे. नाणेफेकीचा कौल उजवा कौल आंबिवली क्रिकेट संघाच्या बाजूने. दोन्ही क्रिकेट संघाला आमचे मारुतीदादा चिखलेकर, सन्माननीय कृष्णदादा पाटील असतील, शवन शेठ असतील, अरुणदादा जले, नितीन भोपी यांच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा. संघनायक नाणेफेक जिंकलेली आहे. उजवा कौल आपल्या संघाच्या बाजूने. प्रथम दर्शनी आपण कोणता निर्णय ते स्वीकारणार आहात? फिल्डिंग करू पहिली. आपण अनेक क्रिकेट स्पर्धेमध्ये आपल्या विभागामध्ये ज्या ज्या प्रकार ज्योतातील क्रिकेट स्पर्धा होत असते तिथे गावदेवी आंबिवली क्रिकेट संघाला आम्ही नेहमी पाहत असतो. परंतु या स्पर्धेमध्ये तुम्ही दाखल झालेला आहात. कशा प्रकारे तयारी करून या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने तुम्ही इथे सहभाग घेतलेला आहे? तयारी तर काहीच नाही, एक चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. आणि आज तुमच्या संघामध्ये सर्वाधिक सिनियर क्रिकेटर खऱ्या अर्थाने करण घनसोलकर तर निश्चित स्वरूपात प्लेइंग इलेव्हनमध्ये त्यांची उपस्थिती आपण पाहणार आहोत. तर प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ जगदंब वाकलन अष्टपैलू खेळाडूंचा भरणा असणारा संघ आहे. 4 षटकांचा सामना असेल. 4 षटकामध्ये कितपत रोखण्याचा तुमच्या गोलंदाजांचा त्यांना प्रयत्न असेल? वाकलन संघाशी कमी मॅचेस होतात आमच्या, तरी पण आम्ही एक 40-45 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. ही स्पर्धा पाहतो जे गावदेवी क्रिकेट संघ बलबली या स्पर्धेचे आमचे ऑर्गनायझर आहेत. मग साईनाथ पालेकर असतील, आमचे रुपेश दादा असतील, त्याचबरोबर महेंद्र पेटकर असतील, आमचे सत्यवंत दादा असतील, गोवर्धन, त्यांची संपूर्ण टीमच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्या भेटीसाठी आली. स्पर्धेमध्ये तुम्हाला खेळण्याची संधी प्राप्त झाली. 4 दिवस या स्पर्धेचा तुम्ही लुप्त अर्थात आनंद घेता. काय सांगू शकाल या स्पर्धेबद्दल? स्पर्धा आपल्याला कशी वाटली? जवळजवळ 7-8 वर्षानंतर या ग्राउंडवर खेळतो. त्याच्या अगोदर आम्ही खेळायचो, तर बऱ्याच कालावधीनंतर या ग्राउंडवर आम्ही खेळतो. आयोजन खूप सुंदर आहे. आम्हाला खेळण्यासाठी संधी दिल्याबद्दल धन्यवाद. खूप खूप शुभेच्छा. बघा एका संघाची आम्हाला रुपेश दादांनी ते माहिती करून दिली. संघाने तुमचं अभिनंदन करू. प्रथमतः ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने खऱ्या अर्थानं तुम्ही इमिजिएटली ते दाखल झालेला आहात. प्रथमतः फलंदाजी करायची आहे. किती धावा बनवण्याची तुमची संकल्पना असेल? किती धावा बनवण्याची तुमची संकल्पना असेल? नक्कीच 45 ते 50 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. एकंदरीत आयोजनाबद्दल तुम्हाला खऱ्या अर्थाने इथे डायरेक्टली एंट्री देण्यात आली. खऱ्या अर्थाने एक संघाची उणीव भासली आणि ते काम तुम्ही केलं. काय सांगू शकाल आयोजनाबद्दल? मी खरं तर रुपेदांचा आभार मानतो का आम्हाला खेळण्यासाठी इथं संधी दिली आणि आयोजन तर खूपच छान आहे आणि खूप छान वाटेल गेलेलं आहे. खूप खूप शुभेच्छा. आणि बघा इथे पहिल्याच चेंडूवर फलंदाज बाद झाला. बोलूया आमचे समालोचक, रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष तथा एक नामवंत क्रिकेट समालोचक संदीप पाटील सर यांच्याकडे आपण बोलूया. हेलो, धन्यवाद. यहाँ तो चलेंगे मैच की तरफ. जीत के लिए 51 रनों का लक्ष्य है. भातान बनाम घरकुल के बीच में चलता हुआ मुकाबला पहले दौर का 4था मुकाबला है. यानी कि देखा जाए तो जिस टीम ने टॉस जीतने के बाद बल्लेबाजी करनी चाहिए और बल्लेबाजी करते हुए 4 ओवर में घरकुल टीम के गेंदबाजों को परख कर तकरीबन 50 रन स्कोर कार्ड के ऊपर जोड़े हैं, वही भातान टीम अब डिफेंस करने के लिए उतरी है. लेकिन पहली गेंद के ऊपर गेंदबाज प्रवीण भोईर द्वारा पहली विकेट उन्होंने हासिल की है आदित्य अठवले के रूप में. लेकिन अब आदित्य आउट होने के बाद मैदान के अंदर पिंटू पाताड़े इस वक्त आ चुके हैं. लेकिन तेजस सालवे है नॉन स्ट्राइक एंड के ऊपर. आज देखा जाए तो घरकुल टीम में जिमी नायर की कमी बिल्कुल नजर आ रही है. अशोक पाटिल नहीं है, शिवा तो नहीं है, लेकिन आज प्रशांत कातलकोर को हम देख रहे हैं. टकआउट में जरूर है सचिन टिक्के के नेतृत्व में ये टीम. यहाँ पर हम देख रहे हैं कवर के माध्यम से खेलने का प्रयास, बेहतरीन डीप में आती हुई गेंद, लेकिन अच्छा प्रोटेक्शन, वहां पर बढ़िया फील्डिंग का प्रयास सागर भोई द्वारा. लेकिन 2 रन तब तक वहां पर पिंटू द्वारा मुकम्मल किए हैं. 2 रनों से पिंटू ने अपना निजी खाता खुला किया है. 4 ओवर का मैच है. 51 रनों का लक्ष्य है. इस मैदान के अंदर ऐसे कई रन बनाए भी जा चुके हैं और डिफेंस भी किए जा चुके हैं. लेकिन यह मैच अच्छा होगा, इसमें कतई संदेह नहीं है. इस बीच गेंद को जाने दिया, छोड़ दिया, पूरी तरह से गेंद बाहर की नजर आ रही. अंपायर अनिल टेम्बे इस समय वाइड करार देते हुए. सचिन भोईर हमारे पटघे के वो भी यहाँ पर आ चुके हैं. सचिन भोईर आइए.
हाँ, लाइव के माध्यम से देख रहे हैं। कल थे यहाँ पर सचिन भोयर, लेकिन जो 40+ टीमें खेल रही थी, लेकिन इस समय यहाँ पर 1 रन गेंदबाज के रूप में तेजी के साथ पूरा किया। तो यहाँ से देखा जाए तो 1 रन के साथ टोटल 4 के ऊपर आता हुआ। अब बड़े हिट की जरूरत जरूर होगी। तेजस सालवे एक अच्छे खिलाड़ी है, लेकिन तेजस सालवे को एक अच्छा प्रयास करना होगा इस मैदान के अंदर। यदि घरकुल टीम को यहाँ पर जीत हासिल करनी है तो कहीं ना कहीं सत्यवन मात्रे इस मैदान के अंदर एक अच्छी साझेदारी का होना भी बेहद जरूरी होगा। दोनों बल्लेबाजों को आक्रामक रूप लेना होगा। 2 ओवर में किमान 25-30 के करीब टोटल को पहुंचाना होगा, तो जाकर इस टारगेट को आप अचीव कर सकते हैं। लेकिन ऐसे में देखा जाए तो रफ्तार भरी गेंद थी। देखिए गेंद में किस तरह से टप्पा पड़ने के बाद गति मिल रही है, क्योंकि गेंदबाज जगह से एंगल को यहाँ पर क्रिएट कर रहे हैं, कंधों का इस्तेमाल करते हुए इस गेंद को फेंक रहे हैं। लेकिन यहाँ से अंतिम गेंद इस ओवर की आगे जरूर आए थे, लेकिन इस समय यहाँ से डॉट गेंद की लगातार 2 गेंदें डॉट यहाँ पर नजर आई है। और इसी के साथ पहले ओवर का खेल समाप्त हो चुका है। टोटल स्कोर कार्ड के ऊपर 4 रन। 2 मिनट और 51 सेकंड में इस पहले ओवर को समाप्त किया। थँक्स डीजे मास्टर। या स्पर्धेकांसाठी खऱ्या अर्थाने दीपक शेठ चव्हाण, आदित्य प्रिया लॉजिस्टिकचे जे सर्व आहेत आणि त्यांच्याकडून 2 व्हीलर बाईक इथे पुरस्कृत करण्यात आलेले आहे। त्यांच्या वतीने स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत। त्यांचा आम्ही जे गावदेवी क्रिकेट संघ बलबल यांच्या वतीने आभार व्यक्त करत आहोत। ओटू संदीप पाटील सर। पाताड़े और अब जयेश भुईर इस समय मैदान के अंदर गेंदबाजी के तौर पे पहला ओवर तो निश्चित रूप में यहां से चला गया है भातान टीम के पक्ष में। उठाकर खेलने की कोशिश, इस मर्तबा गेंद हवा में और इसी के साथ बल्लेबाज आउट। हाँ, तो यहां से अब प्रशांत कातलकर मैदान के अंदर बिल्कुल एक अच्छे खिलाड़ी है। बिल्कुल कई सालों से घरकुल टीम के लिए अच्छा खेल इस खिलाड़ी के द्वारा नजर आ चुका है, लेकिन अब उसी बल्लेबाज का आगमन मैदान के अंदर देखिए कि इस समय प्रशांत कातलकर किस तरह से अपने टीम के लिए यहां पर जो 51 रनों का टारगेट है थोड़े से बीच बॉल में फंसती भी नजर आ रही है टीम घरकुल। 2 खिलाड़ी यहां से आउट होकर बॉलिंग का रास्ता नाप चुके हैं। अब यहां पर प्रशांत कातलकर और जो सलामी के तौर पे आए हुए तेजस सालवे इस समय मैदान के अंदर, लेकिन प्रशांत को यहां पर स्ट्राइक के ऊपर खड़े हैं। लेकिन गेंदबाजी में जयेश भोईर पहली विकेट हासिल कर चुके हैं। ये फुल टॉस थी, लेकिन इस समय ये रेफर किया गया है बीमर के लिए। इस चेक किया जाएगा यहां पर। रिव्यू किसका है? अंपायर रिव्यू। यस, बिल्कुल नीलेश मात्रे हैं इलू। चेक किया जा रहा है यहाँ पर। हमारे साईनाथ पालेकर सत्यवान मात्र है क्या, और हमारे पेटकर। देखेंगे नो बॉल। तो यहां पर ये नो बॉल है और बिल्कुल ये फ्री हिट आएगी। 1 रन तो बिल्कुल मिलेगी। अब फ्री हिट का किस तरह से सामना करते हैं प्रशांत कातलकर। उठाकर खेलने की कोशिश, बेहतरीन शॉट जरूर है, लेकिन गेंद जाएगी सीमा रेखा बाहर। 6 रन।
ये मौका मिला। क्या बात है, देखिए यहाँ पर ये 120 अब तक इस टूर्नामेंट में छक्के लग चुके हैं, वो भी प्रशांत कातलकर जिनके बल्ले से ये फ्री हिट के ऊपर छक्का हो मारने की कोशिश, थोड़ी सी और पिच, बिल्कुल गेंद को पीछे रखा लेकिन समझ नहीं पाए बल्लेबाज प्रशांत। डॉट गेंद की समाप्ति, धीरे धीरे टारगेट यहाँ पर बढ़ता हुआ नजर आ रहा है। छक्के ने तो स्कोर को बढ़ावा दिया जरूर है 11 के ऊपर। फिर से एक बार बेहतरीन फाइन लेग को क्लियर करती हुई गेंद सीमा रेखा बाहर, 6 रन। रन। देखिए मैच का रुख बदलने के लिए एक बल्लेबाज काफी होता है। जरूर ऐसा ही मुकाबला बिल्कुल हमने पहले रात में देखा था। सुधीर कलम्बोली बनाम धकटी जुई, ऐसा ही मुकाबला हुआ था बिल्कुल। जब 49 रनों का लक्ष्य था तो पहले ओवर में सिर्फ 2 ही रन खर्च किए थे कलम्बोली टीम के गेंदबाज ने, और बाद में देखा जाए तो जिस तरह से 18 गेंदे और 47 रन वो भी बनाने में कामयाब रही थी टीम धकटी जुई। तो ऐसे मुकाबले, और बिल्कुल हमारे हरचंद चौधरी भी यहाँ पर तशरीफ ला चुके हैं, उनसे भी गुजारिश है कि आइए। हरचंद चौधरी आपका भी स्वागत है। वलवली टीम के लिए कई सालों से अच्छा क्रिकेट उन्होंने खेला है, अचकर 40+। तो यहां से देखा जाए तो प्रशांत कातलकर फिर से एक बार गेंद को जाने दिया, छोड़ दिया। इस समय यहां पर वाइड करार आता हुआ अंपायर अनिल टेम्बे द्वारा अतिरिक्त के रूप में 1 रन, टीम का टोटल 1 से आगे आता हुआ 18 रन। अब 14 गेंदे 33 रन, 14 गेंदे 33। हाँ, इस बीच यहां पर खुद को कोस रहे हैं कि जिस तरह से यहां पर उनका खेलने का इरादा था, जिस एंगल से वो खेल रहे थे, लेकिन गेंद बल्ले का संपर्क नहीं हुआ। डॉट गेंद की समाप्ति, रुका हुआ टोटल उसी जगह के ऊपर। फिर से एक बार ये शॉट ऑफ लेंथ थी, जगह से खेलने का प्रयास, इसी के साथ ओवर की समाप्ति, यानी कि 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है। 2 ओवर के समाप्ति के बाद 51 रनों का पीछा करते हुए घरकुल टीम जा पहुंची है तकरीबन 18 रनों के ऊपर। अब जीतने के लिए 12 गेंदे और 33 रन चाहिए। अड़तालीस सेकंड में 2 ओवर फेंकना कोई आसान बात नहीं। देखिए कितने स्पीड में ओवर को फेंक रहे हैं। ये एक अच्छा खेल इस समय, क्योंकि जितने गेंदे आप डॉट निकालेंगे उतना टाइम आपके पास मिलेगा। लेकिन 2 छक्के भी गए थे इस ओवर में। अब देखिए यहां से 12 गेंदे बचे, 33 रनों की जरूरत है। इस बीच तेजस सालवे ने इस गेंद को खेला है, गेंद जा रही है शॉर्ट से लिमिट ऑन के क्षेत्र में। तेजी के साथ खिलाड़ी लॉन्ग से दौड़ कर गए थे, लेकिन महज मिलेगी सिंगल तेजस सालवे को। तेजस ने जाना है कि जिस बल्लेबाज के बल्ले से बहुत से अच्छे रन आ रहे हैं, बड़े हिट लग रहे हैं, तो उन्हें मौका देना उन्होंने मुनासिब समझा। और बिल्कुल यहाँ पर प्रशांत कातलकर स्ट्राइक एंड के ऊपर अलंकार भोईर, लेकिन प्रशांत कातलकर को वो पारी दोहरानी होगी जिस खिलाड़ी ने कई मर्तबा इससे बड़े बड़े टूर्नामेंट में बड़े बड़े कीर्तिमान किए हैं। वही प्रशांत कातलकर के ऊपर काफी जिम्मेदारी, आशा और आशा से यहाँ पर घरकुल टीम और डगआउट से देख रही है। लेकिन तेजस सालवे इस समय स्ट्राइक के ऊपर। अब जीतने के लिए गेंदे बची है 10 और जीतने के लिए 31 रन चाहिए। हमारे जिमी नायर भी इस मैच का आनंद ले रहे हैं लाइव के माध्यम से। इस बीच गेंद यहां से बिल्कुल जिस तरह से खेलने की कोशिश की थी, लेकिन गेंद बल्ले का संपर्क नहीं है। सीधी गेंद विकेट कीपर के दस्तानों में जा गिरी।
यहां से एक डॉट गेंद की फिर से एक बार समाप्ति, स्कोर रुका हुआ है उसी जगह के ऊपर हम देख रहे हैं। अब यहां पर 9 गेंदे 31 रन। लॉन्ग द कारपेट, यहां पर लॉन्ग ऑफ के क्षेत्र में अच्छा फील्डिंग का प्रयास में हज मिलेगी, सिंगल एक। तेजस सालवे को ऐसे 1 रनों के साथ 21 रन। अब 8 गेंदे बचे हैं और 30 रनों की जरूरत। धीरे धीरे भातान टीम का पलड़ा भारी होता हुआ नजर आ रहा है। अब इस ओवर में देखे जाए तो कहीं ना कहीं अलंकार भोईर ने अच्छा कमबैक देने की कोशिश की। मानो दूसरी ओवर में 14 आए जरूर थे। इसमें 6 गेंद, फिर से एक बार रफ्तार भरी गेंद थी, थोड़ी सी वाइड एयर करने की कोशिश की थी, कामयाब रहे गेंदबाज। इस वक्त अलंकार भोईर डॉट गेंद की समाप्ति, रुका हुआ टोटल उसी जगह के ऊपर। अब यहां पर 7 गेंदे 30 रन, 7-30 का है समीकरण। पाने की कोशिश, लेकिन सिंगल एक ही मिलेगी आसानी के साथ। यहां पर फील्डर के हाथों में गेंद, लेकिन 1 रनों के साथ 3 ओवर का महज खेल समाप्त हो चुका है। 3 ओवर की समाप्ति के बाद 22 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर। 55 सेकंड में 3 ओवर समाप्त। ये बड़ा रिकॉर्ड बन सकता है मेरे ख्याल से सुधीर। 15 मिनट के अंदर 3 ओवर समाप्त करने। यहां पर 8.55 में उन्होंने 3 ओवर समाप्त किए हैं। हाँ, यस बिल्कुल सत्यन मात्रे, आइए रिकॉर्ड आप भी कर सकते हैं। लगातार 6 गेंदे अब डॉट फेंकेंगे, सीधी विकेट कीपर को ही पकड़नी है। लेकिन आपको गेंदबाजी देंगे तब ना, ये भी तो सवाल है। हाँ, कल 2 छोड़े थे, हम देख रहे थे लाइव। शुक्र मानिए लालू सुर है आपके पास। हाँ, पक्का सुर नहीं, ये तो वलवली का लालू सुर है। आप 4 गेंदे 29 रन। अब घरकुल टीम एक तरफ ऐसा लग रहा था दूसरी ओवर में, लेकिन ये प्रशांत कातलकर के बल्ले से आया चौका। समीकरण की बात करें तो तकरीबन 25 रन चाहिए। इसके बाद अब दर्शकों ने अनुमान लगाया कि इस मैच में अब जान नहीं है, जान तो कब की निकल चुकी है। अब अगला मैच यहां पर जगदम्ब वाकलन और अंबिवली के बीच में का रोमहर्षक मुकाबला करण गलसोरकर को हम देखेंगे इस मैदान के अंदर। रायगढ़ टेनिस क्रिकेट का एक अच्छा मोहरा। तो करण स्वागत है। और जगदम्ब वाकलन टीम सोमनाथ गायकर और उनकी पूरी सेना यहाँ पर तैयार है। आपका भी हम स्वागत करते हैं। वाकलन यानी कि टेनिस क्रिकेट विश्व का काफी बड़ा नाम, जीजी स्पोर्ट वाकलन। और इसी के साथ ये मुकाबला फिनिश हो चुका है। 11 मिनट 40 सेकंड में ये कीर्तिमान किया इस टीम ने, वो भी सेकंड इनिंग में सत्यवान मात्रे। इससे बड़ी क्या बात हो सकती है। जरा जोरदार तालियां बजाइए इस भातान टीम के लिए। टाइमिंग के वक्त के अनुसार यहां पर उन्होंने ओवर समाप्त किया, लेकिन यहां